अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्टिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दवः प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयानयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभेयादिजिनादिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाल्ये प्रथितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलम्। ये सर्वौषधरुद्धयसुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला इष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरा सप्तैते सकलार्चिता गणभृत कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्। पाच इंद्रिय कुठली सांगितली काल? स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुइंद्रिय आणि कर्णेंद्रिय. कुठले कुठले दिदी? परत सांग. स्पर्शनेंद्रिय, ऐकू ना की म्हणा. स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, जोरात. इथे रसना म्हणजे तोंड. रसनेंद्रिय, तोंडात बोट घालायचं नाही. स्पर्शनेंद्रिय म्हणजे हे स्किन आपली आणि रसनेंद्रिय म्हणजे जीभ. नंतर हे घ्राणेंद्रिय नाक आणि हे चक्षुइंद्रिय आणि कर्णेंद्रिय. पुढं बस किती तू बोटला छोटी आणि पुढं मला मागं बसली होय. नंतर चक्षुइंद्रिय नंतर कर्णेंद्रिय. मग हे पाच इंद्रिय आपल्याला का मिळाली? काय पाच इंद्रियांनी काय करायचं असतं? आपण सगळं टी व्ही बघायला, खेळायला, मजा करायला, भरपूर खायला वगैरे हे सगळे इंद्रिय वापरतो. पण आपल्याला का मिळाली इंद्रिय? मुनींना का मिळाली इंद्रिय? मुनी काय करतात इंद्रियांचं? त्यांच्या ध्यान साधनेसाठी उपयोग करतात. सगळ्या शरीराचाच ते वापर
एवढ्यासाठी करतात की त्यांना आनंदाची प्राप्ती करायची, तर त्याच्यासाठी फक्त ही इंद्रिय एक काय म्हणायचं बरोबर आहेत म्हणून, पण त्यांना ते त्याच्यातून आनंद भोगत नाहीत, जसं आपण इंद्रियातून आनंद भोगायला जातो. वेगळं डिश खायला जातो, कुठंतरी फिरायला जातो, त्याच्यातून आनंद वाटतो आपल्याला. मग इथं सांगायलेत की मुनिराजांना त्या इंद्रियांची आसक्ती नसते, इंद्रियामधून ते सुख भोगायला जात नाहीत. म्हणून त्यांना काय झालं, त्या इंद्रियात तुम्ही जी शक्ती घालत आहे ना, ती शक्ती त्यांची स्टोअर झाली. हो काय म्हणायचं, तेवढं त्यांचं शक्ती वाढत गेली. त्याच्या निमित्तात जे आपण इंद्रियांमध्ये आपलं बळ घालवतो ना, तर ती त्यांची शक्ती रिस्टोअर झाली आहे ना त्यांच्यामध्ये, आणि त्यामुळं सांगितलं मग विशुद्धीचं बळ आणि त्या इंद्रियांची शक्ती ह्या दोघांचं मिळून रूप काय दिसलं, रुद्धींची प्राप्ती. म्हणजे रुद्धी त्यांना का प्राप्त झाल्यात, अतिशय का प्राप्त झालं हे, तर अशा विशुद्धीचं महात्म्य आणि अन्य ठिकाणी जी काय आपण शक्ती घालवतोय ती त्यांच्याकडं राहिली आहे ना त्यांच्याबरोबर, त्यामुळं त्यांना अशा रुद्धी प्रगट होतात, म्हणजे जादू प्रगट होतात. कोणाकोणाला जादू पाहिजे, आधी जादू पाहिजे, बघ ती जादू पाहिजे म्हणते. मग कसं जादू पाहिजे म्हटल्यावर मिळत असती का, जादू कोणाला पाहिजे त्याला काय करावं लागतं, मग असं त्यांच्यासारखी साधना करावी लागते. जसं मुनी छान बसून ध्यान करतात आणि सतत प्रसन्न असतात, आनंदी असतात. बघितलं का कधी मुनिराजांना, नाही बघितलं असं तर या आम्हांकडे बघायला. कसे असतात ते, तुम्ही खायला द्या, नाही द्या, थोडं द्या, जास्त द्या, काय ऊन पडू दे, थंडी वाजू दे, तरीसुद्धा ते कसे असतात, कोणाकडं त्यांची कंप्लेंट नसती. आपण काय करतो, मला हीच का डिश दिली नाही, मला हे कमी का दिलं, हे जास्त का दिलं, असं आपण काय करतो, भांडतो की नाही. मग तसं मुनी तिथं कुठल्याही विषयाबद्दल त्यांना आकुलता नसते किंवा वाद नसतो, सतत ते प्रसन्न आनंदी आपलं सुख भोगत असतात. म्हणून सांगितलं की त्यांना अशा रुद्धी म्हणजे अनेक प्रकारच्या जादू प्रगट झालेल्या असतात. मग कोणाकोणाला जादू पाहिजे त्यांनी सगळ्यांनी दीक्षा घ्यायची ना, गुड. काय आधी येस और नो, गोल गोल. म्हणजे आपल्याला पण जादू पाहिजे असेल तर ध्यान करा, ध्यान केल्यावर आपोआप संयम पण येत असतो. मग आता काय सांगायला लागले होतो, 5 इंद्रियांच्या विषयीच्या 5 रुद्धी. मग त्यात दूरस्पर्शन, दूर आस्वादन, नंतर दूरघ्राण, दूर अवलोकन आणि दूर श्रवण असे रुद्धी आहेत. मग त्याच्यामध्ये एक दूर आस्वादनच्या मधली एक रुद्धी सांगितलेली त्यांनी, की हे एक दृष्टांत सांगितला होता. तो कोण होता, रसनेंद्रियाचा लोलुपी राजा, सुभौम. हां, सगर म्हणत होते मी, सुभौम चक्रवर्ती बरं का. आधी काय सांगाले, सुभौम नावाचा चक्रवर्ती होता. आणि त्याला असं तुमच्यासारखं वेगळे डिश खायची लई आवड होती. काय मागं काय तिचं नाव, खुशी मागं नाही बसायचं, खुश पुढे बसायचं, खुशी में खुश रहो. मग तिथं त्यांना काय सांगितलं की असं वेगळे डिश खायची खूप आवड होती. आणि मग ते सारखं ते जो रसोई असायचा ना त्यांचा, काय म्हणायचं रसोई, बावर्ची. हां, तर तो त्यांना रोज सांगायचं काय ना काय नवीन बनव, मला छान छान डिश खाऊ घाल. जसं तुम्ही काय करता, मम्मीला रोज जाऊन ही डिश पाहिजे, ती डिश पाहिजे सांगतो का नाही, सगळे बिचारे विरक्त आहेत दिसते. मग आपण जसं डिमांड्स करतो तसं त्या राजाचे वेगळे डिमांड्स होते. आणि तो जाऊन रोज बावर्चीला सांगणार की मला हे खायचं आहे, हे बनव, ते बनव. मग तो बावर्ची करायचा. आणि त्यांना खीर खूप आवडत होती त्या राजाला. कुठला राजा, सुभौम चक्रवर्ती. काय म्हणले मी भैया, तुझं नाव काय, स्वयं. हां, त्याचं नाव काय होतं राजाचं, सुभौम. चक्रवर्ती होता तो. आणि मग तिथं त्यांनी एक दिवस सांगितलं त्या बावर्चीला की माझ्यासाठी खीर बनव. कोणाकोणाला खीर आवडती,
बघा त्यांनी काय केलं खीर खाताना. मग ती त्यांनी बनवली खीर आणि त्या राजाचं टाईम टू टाईम असायचं, या टाईमला पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि मग त्या दिवशी ती खीर जरा व्हायला वेळ झालं त्याला रसोईयाला. आणि मग त्याला इतकी भूक लागली होती, इतकं त्याला इच्छा जबरदस्त खायची की लगेच आणून दे म्हणून. मग बावर्चीनी सांगितलं की म्हणलं आत्ताच शिजली आहे, अजून खूप गरम आहे, तुम्हाला खाता नाही येणार, थोडं 5 मिनटं बसा मी देतो. पण त्याला काय असतं, ईगर असतो तो, इतका ईगर असतो की नाही मला लगेच खायचं आहे. आणि मग ते बावर्ची म्हणला पोळेल तुम्हाला, तुम्ही नका खाऊ, थोडं थंड होऊ द्या. पण त्याला तयारीच नव्हती राजाला स्वयं. तर त्यांनी काय केलं, लगेच बसला तिथं जाऊन टेबलवर आणि सांगितलं मला ताटात घालून देच. आणि मग त्यांनी आणून ती खीर त्या ताटात ओतली. आणि मग काय झालं, ते थंड व्हायचं सुद्धा वाट बघितलं नाही, त्यांनी लगेच ती उचलून चमच्याने तोंडात घातली. काय झालं मग, फुंका बघू. फुंकल्यावर थंड व्हायची का तोंडात गेल्यावर. आणि मग तिथं त्याची जीभ पोळली, इतकी पोळली की त्याला भयंकर क्रोध आला. आणि कोणावर क्रोध आला, ते एकटंच होतं समोर. मग त्यामुळं सगळा क्रोध त्या रसोईयावर आला. आणि त्यांनी काय केलं, म्हणला तू माझं तोंड भाजलंस. मग तो म्हणतोय की मी तुम्हाला सांगितलं होतं किती गरम आहे, थोडं थांबा, पण तुम्ही नाही ऐकलं. मग त्यावेळेस त्या राजाचा क्रोध इतका भयंकर होता की त्यांनी काय केलं, त्या सैनिकांना सांगितलं की ते जे खिरीचं भांडं शिजवलं होतं ना, ते तसंच्या तसं भांडं उकळतं, कडक कडक होतं ती खीर, तशीच खीर त्या रसोईयाच्या अंगावर टाकली. काय झालं असेल त्याला फक्त जिभेला लावलं तर पोळलं आणि ते भाजलं, इतकं जळायला सगळं झालं. बसा की 5 मिनटं सांगतोय का, सांग 5 मिनटं वचन. हां, मग त्या रसोईयाच्या अंगावर सगळं ते गरम टाकल्यावर काय झालं, भाजून त्याचं जळून शरीर तो मेला त्याच्यामध्ये. इतकं तडफडून आपल्याला पोळल्यावर आपण काय करतो तसं त्या राजाला इतकं सगळं अंग पोळलं म्हटल्यावर, राजाला नाही, कोणाला, त्या रसोईयाला. आणि पोळलं म्हटल्यावर तो फार त्याला त्रास व्हायला लागला आणि मग तो त्याच्यामध्ये तडफडून मेला. पण मरताना काय केलं त्यांनी, असं विचार केला की या राजाचं मी सूड घेणार, ह्यानी मला मारलं, ह्यानी मला त्रास दिलाय, मी पण त्याला त्रास देणार. असे भाव आपण कधीही करायचे नाही. कोणी जरी आपल्याला मारलं, त्रास दिला तरी सुद्धा आपण त्याच्याविषयी वैरभाव ठेवायचा नाही. तिथल्या तिथं क्षमा म्हणायचं आणि सोडून द्यायचं. कधी वैर धरून बसलो तर भविष्य आपलं सगळ्यात जास्त दुःखदायी असतं. तर काय झालं, काय करताय, आणि मग काय झालं, तो मेला रसोईया. आणि कुठं गेला, मरून व्यंतर झाला. आणि मग व्यंतर देव झाला, व्यंतर म्हणजे भूत. आणि मग झाल्यावर तो त्याने आठवलं की आपण का मेलो, आपल्याला कोण त्रास दिलं होतं मागच्या भवामध्ये. आणि त्याला दिसलं सगळं की तो राजा. मग त्या राजाला कसं वैर फेडायचं त्याचं, किंवा त्या राजाला कसं बदला घ्यायचा, काय केलं मग त्यांनी, तो एका असं काय म्हणायचं, भाजीवाला फळवाला असतात ना, त्याचं वेश घेऊन तो राजाकडं त्या दरबारात गेला. कारण त्याचं वीक पॉईंट माहिती होतं राजाचं. काय होतं वीक पॉईंट, हां, त्याला खायची खूप सवय होती ना, काय जरी नवीन मिळालं तरी डिश त्याला खायची असायची. मग ते माहिती होतं त्याला. आणि मग त्यांनी काय केलं की त्या फळवाल्याचं रूप घेऊन आला. मी म्हटला 7 समुद्रापलीकडून आलो आहे, म्हटला तुमच्यासाठी एवढे छान छान फळं घेऊन आलो आहे. मग तो व्यंतरच होता, सगळं आणलेलं ते विक्रियेचंच होतं. त्यामुळं त्यांनी ते दिलं राजाला. तर त्याला खूप आवडलं, खूप छान लागले ते फळं. म्हणला मला अजून पाहिजे. मग तो म्हणला माझ्याकडं नाही आहे, तिथं आहेत. म्हणला कुठं, 7 समुद्राच्या पुढं, ते तिथं जिथं माझं गाव आहे ना तिथं आहेत म्हणून सांगितले. मग म्हणला आणून दे मला. तो म्हणला नाही, माझ्याबरोबर तुम्हाला यावं लागेल. मग त्याला इतकी गृद्धता होती, काय म्हणायचं इंग्लिशमध्ये गृद्धताला, हाव होती इतकी खायची की मला पाहिजेच, लालच हाव इतकी होती की मला आत्ता पाहिजेच म्हणला तो राजा. मग तो म्हणला चल माझ्याबरोबर, त्याला तेच पाहिजे होतं.
आणि मग सगळ्या मंत्रींनी, सेनापतींनी, सगळ्यांनी त्या राजाला समजवलं की तो माणूस कोण आहे, कुठला आहे माहीत नाही आहे, तुम्ही त्याच्याबरोबर जाऊ नका. पण तरीसुद्धा जे लोभ होता ना, खायचा मोह होता, एक आसक्ती होती, त्याच्या आहारी जाऊन तो तयार झाला आणि म्हणला की मी जाणारच, मला ते पाहिजेच. आणि मग दोघंच निघाले. कोण दोघं? तो फळवाला आणि हा राजा. दोघंच काय केले? नदीत नदीत नाही, बोटीत बसून निघाले. समुद्रातून 7 समुद्रापलीकडे जायचं ना म्हटल्यावर समुद्रातून निघाले. आणि मग जात असताना आता समुद्राच्या मध्यभागी आली बोट. आणि मग आल्यावर आता त्याला सूर जागृत झाला ना. कोण? तो जो व्यंतर होता, तो फळवाला होता त्याला. आणि तो म्हणला की आत्ता हे बरोबर टाईम आहे, आता त्याचं मी बदला घेणार. आणि मग त्यांनी काय केलं? त्या समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या लाटा येऊ लागल्या. आणि मग त्यांनीच केलं होतं ते विक्रियेने. आणि मग त्या लाटा यायला लागल्या म्हणल्यावर ती नाव हालायला लागली. आणि मग त्यांनी तो राजा म्हणला मला वाचव, मी बुडेन, मी पडेन, मला येत नाही पोहायला. मग तो काय म्हणाला? मी नाही वाचवू शकत म्हणला. मग तो नमोकार मंत्र म्हणायला सुरू करतो चक्रवर्ती, तो राजा. मग जोपर्यंत नमोकार मंत्र म्हणतो तोपर्यंत हा त्याला काहीही करू शकत नाही. कारण नमोकार मंत्राची ती महिमा आहे. जो कोणी त्याचं नामस्मरण करेल, चिंतन करेल, ध्यान करेल तर त्याच्यावर कुठलंही दुःख येत नसतं. मग तो जोरजोरात म्हणायला लागला नमोकार मंत्र. म्हटल्यावर ह्याला काहीच करता येईना, ह्याची शक्तीच चालेल ना त्याच्यासमोर. मग आता काय तर करून त्याला ते नमोकार मंत्र बंद करायला लावायचं होतं. मग काय केलं त्यांनी? सांगितलं की त्याला नमोकार मंत्र पाण्यावर लिहायला लावलं आणि म्हणला त्याच्यावर पाय ठेवून तुम्ही जावा, बुडणार नाही तुम्ही वाचाल. आणि मग तो पहिला म्हणतो की नाही असं कसं ठेवायचं. मग तरीसुद्धा परत त्यांनी फोर्स केला आणि समजवलं त्याला की काय नाही होत असतं, जावा म्हणला. तुम्हाला प्राण वाचवायचे आहेत ना, तर तुम्ही त्याच्यावर जर पाय ठेवून असं ठेवत ठेवत गेलात तर तुम्ही काय बुडणार नाही, तुम्ही तसं करा. आणि मग आता ते प्राण जायला लागलं म्हणल्यावर लगेच श्रद्धान कसं ढळलं. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी सांगितल्यासारखं त्या पाण्यावर नमोकार मंत्र लिहिलं हाताने आणि पाय ठेवला की काय झालं? समुद्राच्या तळाशी गेला आणि तिथून 7व्या नरकात गेला मरून. म्हणजे समुद्रात बुडल्यावर काय व्हायचं? आणि मरून तिथून तो 7व्या नरकात गेला. कशाचा परिणाम? ते पण. आणि रसनेंद्रियाची आसक्ती, खाण्यापिण्याचा इतका मोह होता त्याला की त्याच्यामध्ये आंधळा झाला ना. आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे सगळं विसरून गेला. आपलं सगळं राज्य, वैभव, परिवार सगळं सोडून तो त्याच्या नादी लागला. आणि मग त्याच्यामुळं त्याची अशी दुर्दशा झाली. म्हणून मॉरल ऑफ द स्टोरी, आपण काय करायला पाहिजे? भरपूर खायचं काय तर. काय मॉरल? असं कुठल्याही इंद्रियांचे आपण अधीन व्हायचं नाही, कुठल्याही गोष्टीचा हट्ट करायचा नाही आणि वैर धरायचं नाही. कोणाशी जरी भांडण झालं तरी एकमेकांविषयी आपण वैर धरायचं नाही. जर धरलं तर काय होणार? ते तुम्हाला मारणार, तुम्ही त्याला मारणार, परत ते तुम्हाला मारणार. असंच काय करत बसायचं? मग खेळत बसायचं. छान असतो की खेळ? असला खेळ खेळायचा नाही. म्हणून आपण पण शाणं व्हायचं त्याच्यासारखं, त्याचं बघून शाणं व्हायचं. आता त्याला जर नरकात जावं लागलं तर आपल्याला असलं नरकाचं दुःख नको. म्हणून कुठलंही इंद्रिय आपल्याला त्याची अधीनता शिकवत नाही, तर त्या इंद्रियातून आपण काय करायला पाहिजे? इंद्रियातीत मी आहे, मला इंद्रिय नाही आहे, त्या इंद्रियांची मला गरज नाही आहे, ह्याची भावभासना करायला पाहिजे. जावा, तुम्हाला जायचं असतं. दूरग्रहण वृत्ती काय बघितलं होतं आपण? दूरग्रहण म्हणजे चक्रवर्ती असेल तर तो 9 योजनपर्यंत दूर असणाऱ्या त्या पदार्थाचं गंधग्रहण करू शकतो, जाणू शकतो. पण मुनिराज सांगितलं काय? दिव्यमती ज्ञानाच्या बलाने संख्यात योजन दूर असणाऱ्या त्या पदार्थाचं सुद्धा गंध ग्रहण करू शकतात. तसंच आता दूरदर्शित्व बघत होतो आपण.
काय होतं दूरदर्शित्व वृद्धी म्हणजे, किंवा दूर अवलोकन, असं दोन नाव आहेत त्याला. दूर अवलोकन वृद्धी किंवा दूरदर्शित्व वृद्धी म्हणजे काय होतं. आता चक्षु इंद्रियाचा विषय घ्यायचा ना, की आपण जे बसा की या आपण जे म्हणतो की आपल्या इंद्रियांनी जे विषय ग्राह्य आहे ते किती असणार, एक लिमिटमध्ये असतात. आणि जे मुनिराजांना किंवा चक्रवर्तीला विषय जाणता येईल त्या इंद्रियांच्या द्वारे तो किती असतो, अधिक असतो. मग सांगितलं की मनुष्य म्हणजे चक्रवर्ती जास्तीत जास्त त्याच्या डोळ्याच्या द्वारे किती दूरचं पाहू शकतो, सांगा आकडा. 47. हो, एक कमी करा लागलाय तुम्ही. 47,263 योजन. काय 47,263 योजन इतक्या दूरवरचं पदार्थ ग्रहण करू शकतो. हां, चक्रवर्ती. काय चाललंय पंडितजी आमचं, की वृद्धींचं वर्णन चाललंय. हां, जे मुनिराजांना वृद्धी असतात ना, तर त्या वृद्धी त्यांना कशा प्राप्त झाल्या किंवा त्या वृद्धींचं काय विशेषता असते हे सांगायला लागले. मग त्याच्यामध्ये 5 इंद्रियांच्या बाबतीमध्ये त्यांना जास्त तीव्र क्षयक्षम असतो. म्हणजे काय, जास्त कळतं. कानाने आपल्याला जेवढे शब्द ऐकू येतील ना त्यापेक्षा अधिक शब्दांना ते ग्रहण करू शकतात. दूरच्या, मिसळलेल्या किंवा प्राण्यांच्या, अशा सगळ्या भाषा वगैरे त्यांना येतात, म्हणजे कळतात. कशामुळं, हां, म्हणजे त्यांच्या विशुद्धीच्या निमित्तात जे काही ध्यानाने त्यांना साधनेने प्राप्त झालेली विशुद्धी आहे ती अशी असते की त्यांना आपल्यापेक्षा अधिक समजतं. डोळ्यांनी, नाकाने, तोंडाने किंवा स्पर्शनेंद्रियांनी सगळ्या इंद्रियांचे विषय त्यांना जास्त ग्रहण होतात. म्हणून त्याला म्हणलं जादू किंवा वृद्धी. विशेषता काय माहिती आहे त्याच्याबद्दल, मुनींच्या ज्या वृद्धी असतात त्यांच्याबद्दल वाचलंय त्या ह्याच्यात येतं ना आपल्याला, परमर्षी स्वस्ती मंगल विधानमध्ये, पूजनामध्ये येत आहे की नाही. मग त्यात सगळ्या वृद्धींचंच वर्णन आहे, कुठल्या कुठल्या वृद्धी असतात. मग त्यामध्ये आत्ता आमची चालली आहे दूरदर्शित्व वृद्धी. म्हणजे काय, डोळ्याच्या द्वारे किती पाहू शकतात मुनी, तर सांगितलं चक्रवर्ती एवढं पाहू शकतो, तर याच्यापेक्षा पुढं संख्यात योजन दूर असणाऱ्या पदार्थांना सुद्धा दिव्यमती ज्ञानाने ते मुनिराज पाहू शकतात. ही त्यांची वृद्धी आहे. तर ही विशेषता चक्रवर्तीला असते, पण ती त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक विशेषता मुनींची असते. पण चक्रवर्ती त्याचे यूज तर करतो, पण मुनिराज त्याचा यूज सुद्धा करत नाहीत. म्हणजे त्यांना त्याची आवश्यकता पण नाही आहे किंवा इच्छा पण नाही आहे की करावं, आपण त्याचं काय वापर करावं. करू शकतात ते, पण करत नाहीत. का बरं, कारण जर करतील तर विशुद्धीतून ढळतील, या इंद्रियाच्या अधीन होतील, इंद्रियांचा विचार येईल आणि त्यामुळं ते आपल्या भावलिंगत्वापासून दूर जातील. म्हणून सांगितलं ते कुठल्या अशा वृद्धींचा वगैरे विचार करत वापर करत नाहीत, त्याच्या अधीन होत नाहीत. मग म्हणून त्यांनी एक काय सांगितलं की नेत्रेंद्रिय मिळालं कशासाठी आपल्याला, डोळे का मिळाले, म्हणजे आता त्यांना त्या इंद्रियाची विशेषता प्राप्त झाली हे सांगितलं, त्याच्यावरून आपल्याला फायदा करून घ्यायचा ना, काहीतरी आपल्या जीवनात घटवायचंय. मग आपल्याला नेत्रेंद्रिय का मिळाली आहेत, जिनबिंब दर्शनासाठी, दुसरं अहिंसेचं पालन करण्यासाठी, तिसरं कुठे आहे वही पेन, डोळ्यांनी सम्यक दर्शन नाही व्हायचं. डोळे कशासाठी मिळालेत, जिनवाणीचं अध्ययन करण्यासाठी. अजून जर संयम वगैरे ग्रहण केला तर शोधनपूर्वक आहार बनवण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी, देण्यासाठी, सगळ्या चर्येसाठी डोळ्याचा वापर करतो. अजून
तेच घेतलं की तत्वाचा अभ्यास करून मोक्षमार्गी बनण्यासाठी, चरणानुयोगाचं यथार्थ पालन करण्यासाठी किंवा अहिंसेचं पालन करण्यासाठी. आणि त्याच्यापेक्षा पुढं सांगितलं की या इंद्रियाचा सुद्धा अभाव करण्यासाठी हे इंद्रिय मिळाले. कशासाठी? कारण तुम्ही जेव्हा मोक्षाला जाणार त्यावेळेस 5 इंद्रियांची समग्रता असते इथं मुनिदशेमध्ये, आणि त्याच्यातूनच अशी दशा प्रकट होते की 5 इंद्रियांचा अभाव होतो. एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रियाला नेत्रेंद्रियाचा अभाव करता येत नाही, कारण त्याच्याजवळ एकतर नाहीच आहे किंवा तशी त्याच्यात शक्ती नाही आहे की अनंत काळापर्यंत ती इंद्रिय नाही मिळणार असं काहीतरी तो पुरुषार्थ करेल. त्यामुळं सांगितलं हां म्हणजे मुनिराज सांगितलं की त्या इंद्रियाच्या विषयभोगातून दूर झालेत ना, किंवा त्याची त्यांना इच्छा नाही आहे, त्यामुळं सांगितलं ते इंद्रिय नष्ट करण्यामध्ये त्यांना नष्ट झाली तरी त्याच्याबद्दल त्यांना काय रागद्वेष होत नाही. कोणी येऊन म्हणून तर उपसर्ग केला तर मुनिराजांना किती त्रास त्याचा. जसं चिलातीची गोष्ट आहे, खरं वाचायची होती मला ती, बघू उद्या वाचू. मग त्या मुनिराजांवर उपसर्ग झाला, कोणी येऊन डोळे फोडले, शरीरामध्ये सगळीकडं टोची मारल्या त्या पक्ष्यांनी, किंवा जळती शेगडी ठेवली डोक्यावर, गोष्टी ऐकल्या असतील मुनिराजांच्या उपसर्गाच्या, किंवा जळते काय ते तप्त दागिने अंगावर घातले, किंवा ते काय गळ्यात साप टाकला, किती त्याचा उपसर्गाचा त्रास त्यांना. तर ते कसे स्थिर होते, दृढचित्त होते, त्यामुळं त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्याविषयी राग आला नाही, किंवा कोण करतोय त्याच्याविषयी द्वेष नाही आला. म्हणून सांगितलं काय की इंद्रिय मिळाली आहेत तर त्या इंद्रियांचा अभाव करण्यासाठी, म्हणून डोळ्याचा वापर चांगला करा तर ती डोळे चांगले राहतात. काय एकेकाची दृष्टी नंतर का नष्ट व्हायला लागते, किंवा आपण जेव्हा जसं वृद्धापकाळाकडे जातो तसं सगळ्या इंद्रियांची शक्ती थोडी कमी होत जाते ना, शिथिल होत जातात इंद्रिय. मग का होतात? कारण एकतर त्याचा वापर नीट केलेला नसतो, अधिक केलेला असतो, किंवा गैरवापर केलेला असतो. काय म्हणले मी? इंद्रिय का आपल्याला त्रास देतात? जेव्हा आपण मरायला टेकलेलो असतो त्यावेळेस तिथे सगळे इंद्रिय शिथिल का होत जातात? मग तिथे सांगायचे की तुम्ही त्या इंद्रियांचा वापर व्यवस्थित करा, त्याच्याद्वारे धर्मसाधनाच होईल असा पुरुषार्थ करा, तर ती इंद्रिय आपल्याला सक्षम राहतात. जसं म्हणतात ना लोक की किती जरी वय झालं असेल तरी, असं मला 1-2 जण भेटले होते, ते काय म्हणणार, माझे दात अजून कसले घट्ट आहेत, माझ्या कानाला सगळं स्पष्ट ऐकू येतं. म्हणले काय, माझ्या कानामध्ये बाधा नाही आहे, मला अजून चष्मा लागला नाही आहे, असं सांगायला त्यांना किती गर्व वाटतो. आणि कशामुळं? तर केलेली असेल ना अशी काहीतरी मागं साधना, त्याच्या निमित्तामध्ये ती सक्षम आहेत अजून. पण जर ह्याच्या पुढं जर त्याचा वापर नाही नीट झाला तर नियमाने ते आपल्याला आत्ताच दिसते की लहान मुलांना वगैरे चष्मा असा असतो की मग त्याचा दुष्परिणाम आहे तो, जे काय ते विषय भोग करतात त्याच्याद्वारे त्याचं ते फळ आहे. मग त्या इंद्रियाने जे काही ज्ञान मिळतं तर ते यथार्थ ज्ञान ग्रहण करा असं सांगायचं आहे. 5 इंद्रियांच्याद्वारे जे काही तुम्ही जाण्याचा प्रयत्न करता ते यथार्थ असावं, नाहीतर मग कशी चूक भूल होती बघा. एक गरीब स्त्री होती आणि ती मंदिरच्या बाहेर पायऱ्यांवर बसून भीक मागायची. मग ते एक मनुष्य दर्शनाला वगैरे यायचा आणि त्यांनी बघितलं तर त्याला कळलं ती स्त्री म्हणजे माझ्या मित्राची आईच आहे. आणि मग ती कसं काय असं भीक मागते, त्याची परिस्थिती तर चांगली होती, आणि काय झालं वगैरे म्हणून त्यांनी त्या स्त्रीजवळ जाऊन त्यांनी विचारलं की तुम्ही मला ओळखत नाही पण तुमचा मुलगा माझा मित्र आहे, आणि तुम्ही असं का भीक मागता इथं, का असं काय वेळ आली तुम्हाला, तुमचा मुलगा कुठं आहे? मग तिने सांगितलं की माझा मुलगा जॉब करतो आणि तो परदेशी आहे. मग त्यांनी तुम्हाला पैसे दिले नाहीत का, तुम्ही काय भीक मागताय असं? मग त्यावेळेस तिने सांगितलं की पहिला गेल्या थोडे दिवस त्यांनी पैसे पाठवले, मग त्याचा मी वापर केला, पण नंतर संपल्यावर मग ह्याने विचारलं परत नाही का त्यांनी पैसे पाठवले? मग ती काय म्हणाली, परत तर त्यांनी काय पैसे पाठवले नाही, रंगीबेरंगी कागद पाठवू लागला तो. आणि मग
म्हणला पैसा नसल्यावर मी काय करणार, म्हणून मी भीक मागतीये. मग तो म्हटला चला मी तुमच्या घरी सोडतो तुम्हाला. आणि मग तो तिला घेऊन तिच्या घरी गेला. आणि मग तिने घरात नेल्यावर ते घरातलं काय काय तो बघत असताना त्यांनी विचारलं काय लावलं भिंतीला हे. मग तिने सांगितलं हीच ती कागदं आहेत की जी त्यांनी परदेशावरनं पाठवली आहे. आता त्या कागदाचं काय मी लोणचं करून खाऊ म्हणते मी, म्हणून ते नुसतं तसंच ठेवली आहे. आणि त्यांनी जाऊन ते नीट बघितलं तर प्रत्येक एक कागद म्हणजे 50,000चा चेक होता. आणि त्यातलं तिला ज्ञान शून्य. म्हणून तिने काय केलं होतं, सगळे ते डेकोरेशनला घरात सजवून ठेवले होते. आता भीक मागायला करोडपती होती का भिकारी होती सांगा. म्हणजे ज्ञान नसल्यामुळं कशी दुर्दशा होते. आणि मग त्यावेळेस त्यांनी सगळं समजावून सांगितलं की तुझ्या मुलांनी तुला भिकारी बनवलं नाही आहे, उलट तू करोडपती आहेस. प्रत्येक एक चेक म्हणजे इतकं संपत्ती आहे, तुला ते फक्त जाऊन क्लिअर करावं लागेल बँकेमध्ये. मग ती म्हणली मला कुठं काय येतं त्याच्यातलं, मी काय करू म्हणली. तिला पश्चाताप होऊ लागला की मुलगा किती चांगला आहे, आपल्याला पैसा दिला आणि आपण त्याला किती नावं ठेवतोय. आपल्याला कळलं नाही म्हणून आपण काढू शकलो नाही ते पैसे. पण मुलगा आता बघा लगेच दृष्टी कशी बदलली. कालपर्यंत मुलगा म्हणजे वैरी झाला होता, त्यांनी माझी काळजी घेत नाही, मला पैसा देत नाही. आज कळल्यावर माझ्यासारखा मुलगा दुसरा कोणाचा नाही लगेच. आणि मग त्यांनी सगळं तिला प्रोसिजर सांगितलं, ते कसं घालायचं कसं काढायचं पैसे वगैरे. आणि ती नंतर ते पैशाचा वापर करू लागली. म्हणजे कशासाठी सांगितलं, इंद्रियाने जे काय विषय ग्रहण करतो त्याचं यथार्थ ज्ञान नसेल तर अशी दुर्दशा होते. मग तुम्ही कुठलाही विषय ग्रहण करा, जर तो विपरीत ग्रहण केला किंवा असं अज्ञानाने ग्रहण केला तर नियमाने त्याचं फळ आपल्याला दुःखदायी मिळणार. म्हणून एक मनुष्य होता, नाही एक गुरु होते. असं सभा चाललेली होती आणि तिथे एक गुरु होते. आणि त्या गुरूंनी सगळ्यांना संबोधन करायचं किंवा सगळ्यांना एक काय म्हणायचं एक काहीतरी टॉपिक त्यांना समजावून सांगायचं होतं त्याला सगळ्यांना. मग त्यासाठी त्यांनी त्यांच्यामधल्या एका टीनेजर्स असतात ना, एक म्हणजे मुलं नवीन युवा पिढीमधल्या एका मुलाला उठवलं आणि त्याला विचारलं की म्हणला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. जर तू समजा एखाद्या बीचवरून चाललायस, सीशोरवर वगैरे चाललायस तू तिथून, आणि जात असताना तुझ्या डोळ्यासमोर एखादी सुंदर स्त्री आली, तू काय करणार. तो म्हणला बघणार, मला आनंद वाटणार. सौंदर्य बघायला कोणाला नाही आनंद वाटत. तो म्हणला मी बघणार. मग त्यावेळेस त्यांनी विचारलं गुरूंनी, म्हणले तुला किती वेळ आनंद येणार, असं त्या सौंदर्याला बघितल्यावर तुला किती वेळ आनंद येणार, किती वेळ लक्षात राहणार ते सुंदरता ती. मग तो म्हणला काय, जोपर्यंत दुसरी स्त्री नाही दिसत तोपर्यंत बघणार, तोपर्यंत लक्षात राहणार. असं दुसरं सौंदर्य नाही दिसणार तोपर्यंत मी तिला डोक्यात राहील ती माझ्या ज्ञानात. मग ठीक आहे म्हणला. काय कळलं, एक 5-10 मिनटं जोपर्यंत दुसरं दृश्य चांगलं दिसत नाही तोपर्यंत हे पूर्वीचं दृश्य लक्षात राहणार. मग आता त्यांनी विचारलं की समजा तुला मी एक काम दिलं, काय असं पुस्तकांचा गठ्ठा इथून या गावावरून तुला मुंबईला जाऊन द्यायचं आहे. कोणाच्या तर घरी एखादा ॲड्रेस सांगितला आणि सांगितलं तिथं नेऊन द्यायचं आहे तुला. मग तू तिथं गेलास आणि तुला माहीत नाही ते कोण आहे काय आहे, फक्त तू हे पार्सल आहे ते द्यायला म्हणून गेला. आणि तिथं गेल्यावर काय झालं, त्याला दिसलं त्या ॲड्रेसवर पोचल्यावर की इतकं मोठाच्या मोठा बंगला होता. कुठं, मुंबईमध्ये, ठाण्यात नाही, मुंबईत. आणि त्या मोठ्या बंगल्याच्या समोर अनेक गाड्या होत्या, अनेक नोकर चाकर, सगळ्या असं खूप मोठं एम्पायर दिसलं त्याला त्याचं ते एरिया तिथली. आणि मग कळलं त्याला की हा करोडपती माणूस आणि ह्यांच्याकडे पाठवलं आहे आपल्याला, अरबपती माणूस. आणि मग त्यांनी त्या तिथल्या वॉचमनला जाऊन सांगितलं की असं असं मी पार्सल आणलेलं आहे आणि ते त्या सेठजींना द्यायचं आहे. मग तो नोकर जाऊन आतमध्ये सांगतो कोणीतरी असं त्या गुरूंकडनं आलेलं आहे पार्सल घेऊन. तर एवढं ऐकलं की ते सेठजी स्वतः बाहेर आले त्याला रिसीव करायला. आल्यावर आता त्याला इतकं बहुमान आलं की किती ग्रेट आहेत हे, म्हणजे इतके नोकरं असताना ते स्वतः आपल्याकडे आले. आणि मग त्यांनी तिथंच ते पुस्तकं दिली आणि निघाला. म्हटल्यावर आता ह्यांचा स्वभाव असा होता की कशाला लगेच जात आहे, चला आत भोजन बिजन करून जावा.
आणि आग्रह करून त्याला घेऊन गेले, आपल्या बाजूला बसून सगळं पंचपक्वान्न खाऊ घातली, त्याची सगळी विचारपूस केली. सगळं झाल्यावर तो निघाला. मग जायच्या वेळेस त्यांनी विचारलं की तू कसं आलास, कसं जाणार आहेस? मग त्यांनी सांगितलं ट्रेननी आलो, ट्रेननी चाललोय. मग तर त्याला त्याच्या घरापर्यंत म्हणा, त्याच्या कुठं जायचं होतं तिथंपर्यंत स्वतःच्या कारमधनं ड्रॉप करायला लावलं. आणि परत पोचल्यावर परत फोन कॉल करून विचारला की काय त्रास नाही झाला ना, व्यवस्थित पोचला ना. आता हे सगळं त्याच्या आयुष्यामध्ये झालं. त्याला विचारलं गुरूंनी, हे सगळं तुला आता किती दिवस लक्षात राहणार? तो म्हणला मरेपर्यंत लक्षात राहणार. का बरं? मग त्यावरून त्या गुरूंना घटवायचं होतं की सुंदर रूप 5-10 मिनिटासाठी तुम्हाला अट्रॅक्ट करू शकतं, तुम्हाला इम्प्रेस करू शकतं, पण सुंदर व्यवहार, सुंदर ज्ञान, ती सुंदरता ती किती दिवस, किती काळ राहील? सांगितलं लाईफ लॉंग. म्हणून सांगितलं की ज्ञानाची ती सुंदरता असती, त्याला ग्रहण करा. आपण काय ग्रहण करायला जातोय? इंद्रियांनी जो विषय दिसतोय, मिळतोय, त्याला सुंदर बघायला जातोय. पण त्याच्यातून मिळणारं ज्ञान आहे, त्याला ग्रहण करा आणि त्याची सुंदरता जाणा, तर ते आपल्यासाठी काय म्हणायचं, जास्त काळपर्यंत सुखाला कारण आहे. आणि आपण हे नाही जाणता काय करतो? त्या इंद्रियांच्या अधीन होतो, कुठल्या तरी रूपाच्या, रसाच्या, गंधाच्या अधीन होतो आणि तेच भोगत राहतो. मग त्याच्या पुढं जाऊन काय सांगितलं की त्या विषयाच्या अतीत किंवा त्या ज्ञानाने त्याला बघा, त्या विषयांना, तर सांगितलं की त्याचा वेगळा आनंद आपल्याला भोगायला मिळेल. म्हणून जीवनात सुंदर रूप फक्त काही क्षण लक्षात राहते किंवा आनंद देते, पण सुंदर व्यवहार, सुंदर मन, सुंदर ज्ञान जीवनपर्यंत सुखाचे कारण ठरते. हे त्यांना बोध द्यायचं होतं गुरूंना. सगळ्यांना सांगायचं होतं, त्यामुळे त्यांनी अशा उदाहरणातून सांगितलं. मग आपल्याला काय फायदा त्याचं? म्हणून तुम्ही या नेत्रेंद्रियाचा वापर कशासाठी करायला जाता? ते दृश्य बघण्यासाठी, कुठलं तरी रूप बघण्यासाठी. आणि त्याच्याद्वारे काय करतो आपण? उलट दुःखी होतो. का? कारण नुसतं बघत नाही, त्याच्या मागं काय ना काय भाव करतो. हे चांगलं आहे, ते वाईट आहे, हे पाहिजे, ते नको, हे भाव करतो. हे चुकीचे आहेत. आणि मुनिराज पण सगळ्या दृश्यांना पाहतात की जवळ येणाऱ्या, पण त्यांचे भाव कसे? मुनींचे भाव कसे असतात? ज्ञाता, बस जे आहे ते जाणतोय, दिसतंय, बघतोय, बस, ह्याच्या पुढं जाऊन विचार करत नाहीत. जसं तुमच्या मंदिरावर कोणतं आल्यावर तुम्ही काय विचार करता? हे कुठले आहेत, कसे आहेत, राहणार का, जाणार का, चांगले आहेत का, वाईट आहेत, हे सगळे विचार कोण करतंय? इंद्रिया करत नाहीत. त्याच्या पुढं जाऊन आपण आपल्या ज्ञानाने हे विचार करतो, हे चुकीचं आहे. मग मुनिराज करतात काय? फक्त इंद्रियांनी ते विषय जाणतायत, बास, त्याच्या पुढं मनाचं कार्य जोडत नाहीत. म्हणून ते स्थिर राहू शकतात, ज्ञाता राहू शकतात. आपण तेवढंच करत नाही, त्यांच्यापेक्षा जास्त करतो. म्हणून आपण दुःखी होतो. आणि दुःख नको असेल तर म्हणून इंद्रियांना ते ह्याच्यात आलं ना, कशात? ब्रुवन्नपी ही न ब्रुते, इष्टोपदेशमध्ये आलं ना. पश्यनपी न पश्यती, ब्रुवन्नपी ही न ब्रुते, बोलत असताना सुद्धा बोलत नाहीत. गच्छनपी न गच्छती, चालत असताना सुद्धा चालत नाहीत. स्थिरीकृत आत्मतत्वस्तू, जर जे आत्मतत्वामध्ये स्थिर झाले. पश्यनपी न पश्यती, पाहत असताना सुद्धा पाहत नाहीत. कसं? तुम्हाला दिसते पाहतायत म्हणून ते, पण ते पाहतच नाही आहेत. जसं आम्हा सांगतात की वीरसागर महाराज काय करायचे, सोलापूरमध्ये सगळीकडे खांब आहेत ना मंदिरमध्ये, जिथं ते प्रवचनाला बसायचे, तर म्हणले इकडं स्त्री आणि इकडं पुरुष बसायची आणि लोकांना वाटायचं आमच्याकडेच बघायला. पण महाराज म्हणले त्या खांबांकडे बघून बोलायचे, इकडच्या खांबाकडे आणि तिकडच्या खांबाकडे. म्हणजे तुम्हाला काय दिसत होतं? पश्यनपी न पश्यती, पाहत असताना सुद्धा ते पाहत नव्हते. कोणाकडे पाहायचं प्रयोजनच नाही ना मुनींना. ते तर फक्त सगळ्या त्यांच्या वाणीच्याद्वारे फक्त उपदेश द्यायचं कार्य आहे, मार्गदर्शन करायचं कार्य आहे. कोणाकडं बघितलं की विकल्प आपण लगेच
पकडतातच विकल्प आपल्याला. हा असा का आला, हा तसा का, पांढरे का साडी घातली नाही यांनी, डोक्यावर पदर का नाही घेतलं, किंवा आज मुलगा कुठे गेला, असे सगळे विकल्प मला येतात बरं का. अजून मी असं स्थिर नाही स्वतःमध्ये. मग आपण असे विकल्प करतो बाहेरचे विषय जाणल्यावर. कुठे गेला पारस? आता काय 15-20 मिनटं असं चेंज असतं म्हणून यायचं असतं. मग असं म्हणून आपण कुठल्या तरी इंद्रियांच्या नादी लागून दुःखाला प्राप्त होतो. म्हणून दुःख नको असेल तर जाणा मी अतींद्रिय आहे. हो, जाणा. हा मी शुद्ध सिद्ध आत्मा शरीरापासून सर्वथा भिन्नच आहे. हा मी शुद्ध आत्मा विषय भोगापासून भिन्न आहे. मात्र ज्ञान स्वरूप आहे. जाणणे हाच माझा स्वभाव आहे. मी आत्मा इष्ट-अनिष्ट विकल्प करणारा नाहीच. विकल्पातीत ध्रुव जाणा. या विश्वामध्ये कोणीही चांगला नाही, वाईट नाही, इष्ट नाही, अनिष्ट नाहीच. ज्ञेय मात्र आहे. हा मी आत्मा त्यांचा ज्ञाता मात्र आहे. रसनेन्द्रिय रहितोऽहम् नेत्र इंद्रिय रहितोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणि.